नमस्कार. महाराष्ट्र न्यूज 24 तासमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण देशाची राजधानी दिल्ली याच ठिकाणी जो काही सन्मान सोहळा आणि परिसंवाद सोहळा आयोजित केलेला आहे त्या सोहळ्याचे जे अध्यक्ष आहेत आपण त्यांची इथं ओळख करून घेणार आहोत. सर नमस्कार, आपली ओळख सांगा आणि आज जो राजश्री शाहू महाराज यांची जयंती आहे तर त्याबद्दल सुद्धा दोन शब्द बोलावे. नाही, मला फार आनंद होतो की मी या कार्यक्रमामध्ये माझे मित्र माननीय गोरख साठेसाहेब यांच्यामुळे यामध्ये मी सहभागी होतो आहे आणि दिल्लीमध्ये उपस्थित झालो आहे. मला सांगितलं पाहिजे की छत्रपती शाहू महाराज म्हणजे भारतीय संस्कृतीला पडलेलं गोड स्वप्न आहे. भारतीय संस्कृती म्हणजे काय की या भारतामध्ये राहणारे विविध धर्माचे लोक, विविध जाती धर्माचे लोक यांनी निर्माण केलेली संस्कृती ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीचा अप्रतिम कळस पाहायचा असेल तर राजर्षी शाहू महाराजांच्या कारकिर्दीमध्ये. मी स्वतः कोल्हापूरला शिकलो आहे. मी MSc कोल्हापूरला झालो, PhD कोल्हापूरला झालो आणि मला शाहू महाराजांचं कार्य मी फार जवळून पाहिलेलं आहे. शाहू महाराजांनी त्यावेळेला जातीनिहाय शिक्षणाच्यासाठी बोर्डिंग मारल्या. म्हणजे आजही शाहू महाराजांचं अगदी भर त्या पद्मा टॉकीजसमोर मुस्लिम बोर्डिंग, इतकी मोठी दगडी इमारत आणि त्याला जवळजवळ त्यांनी 25 एकर बागायत शेती हे नेहमीच उत्पन्नाचं साधन म्हणून दिलेलं. मुस्लिम बोर्डिंगच नाही तर मुस्लिम बोर्डिंग, लिंगायत बोर्डिंग, मराठा बोर्डिंग, काय सगळ्या पद्धतीच्या की विविध धर्माच्या लोकांनी, विविध जाती लोकांनी शिकावं हा जो महाराजांचा जो निर्णय होता तो मला असं वाटतं की हा भारताला सदैव प्रेरणा देणार आहे. भारतीय स्वयंसेवी संघ जो महासंघ आहे तर याच्या संदर्भात आपण काय केलं की महाराष्ट्रामधून जे पुरस्कार ते निवडलेले आहेत आणि त्याच कार्यक्रमाचे आपण अध्यक्ष आहात, याविषयी आपण काय सांगू शकता? नाही, यामध्ये मूळ उद्देशच असा आहे की वेगवेगळ्या जाती धर्मातील लोक जे सामाजिक कार्य करत आहेत आणि त्या थरातील लोकांना जे काही पुढे आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांना मदत करत आहेत. आता मी उदाहरण देऊन सांगेल की ह्या ज्या आमच्या कौसर मॅडम आहेत चंद्रपूरच्या, ह्या चंद्रपूरसारख्या भागामध्ये ज्या झोपडपट्टीमधल्या महिला आहेत त्यांना शिलाई मशीन, एम्ब्रॉयडरी हे फुकट शिक्षण देत आहेत आणि स्वतःचे पैसे खर्च करत आहेत आणि ते लोक स्वतःच्या पायावर उभे राहत आहेत. तर अशा लोकांना बरोबर निवडून गोरख साहेबांनी जे या ठिकाणी शाहू महाराजांच्या नावाने पुरस्कार देत आहेत ती अतिशय अभिनंदनीय गोष्ट आहे. मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा कुलगुरू होतो 5 वर्ष आणि मी सगळ्यात एकाच वाक्यात सांगेल की मी कुलगुरू झाल्यावर दुसऱ्या दिवशी मी विद्यापीठाला गीत दिलेलं आहे. विद्यापीठ गीत म्हणतात त्याला. या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, देवरची असा दे, हे सर्व धर्मपंथ एक दिसू दे, मतभेद नसू दे, नांदोत गरिबांबीर एकमतानी, मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी. तर हे जे राष्ट्रसंतांचं भजन आहे हे नागपूर विद्यापीठाचं आज गीत झालेलं आहे. हे कार्यक्रम हे गीत गायल्याशिवाय कुठलाही कार्यक्रम विद्यापीठामध्ये सुरू होत नाही आणि हा ह्या देशापुढला अजेंडा आहे का ह्या देशामध्ये जे विविध जाती धर्माचे लोक आहे ते बुऱ्या गोविंदाने राहिले पाहिजे, हाच या देशाचा अजेंडा आहे आणि त्यासाठी असे कार्यक्रम होणे फार आवश्यक आहे. आणि म्हणून 150व्या वर्षीय जयंतीनिमित्तानं आज शाहू महाराजांच्या आपण त्यांना नमन करण्यासाठी इथे जमलो आहे. त्याचप्रमाणे हे जे सर्व विविध अवॉर्डी आहेत म्हणजे वेगळ्या क्षेत्रामध्ये मला आज सकाळी असं कळलं की गोरख साहेबांनी त्याचं सिलेक्शन कसं आहे की लावणीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा लावणीच्या क्षेत्रामध्ये एक महिला आमची अतिशय उत्तम काम करते, त्यांनासुद्धा अवॉर्ड देतात. याचं फार कौतुक आहे. म्हणजे हे पुरस्कार पांढरपेशी वर्गाच्या लोकांसाठी नाही आहे, हे सामान्य माणसासाठी. शाहू महाराज म्हणायचे की जर माझ्या मुलीला संस्कृत शिकवायला एखादा मागासवर्गीय जर शिक्षक असला तर उद्या मी त्याच्या घरी जाऊन जेवण करेन. त्या काळामध्ये जेव्हा अस्पृश्य भेदाभेद म्हणजे अगदी टोकाला गेला होता, असे आमचे महाराज. याच्यामध्ये भारतात बंधुभाव नित्य असू दे हा जो बंधुभावाची संकल्पना आहे या पुरस्कार सोहळ्यामधून आपल्याला इथं दिसून जे काही पुरस्कार ती सुद्धा आहेत आपण त्यांचं पण इथं मनोगत पाहणार. मॅडम आपली पण ओळख सांगा आणि या सोहळ्यामध्ये आपण सुद्धा आमंत्रित करण्यात आलेले आपण नेमकं काय सांगू शकता? हिंदी
हिंदी में बात करो। नमस्कार, मैं कौसर खान। मैं यंग चंद्र ब्रिगेड की चंद्रपुर से माइनॉरिटी सेल अध्यक्ष हूँ और शिफा फाउंडेशन की भी अध्यक्ष हूँ। वहाँ पर मैं जो गरजू महिला है, निराधार महिला है, उन लोगों को अपने पैरों पे आत्मनिर्भर बनाकर स्वयं रोजगार की योजना हम लोग करते हैं। और जो हमारे वहाँ विधायक हैं उनके साथ में, और उन्हें अपने पैर में खड़ा करके दो पैसे कमाने के लिए ऐसी कला देते हैं कि ताकि वो अपना पैर पे खड़े होकर अपने घर गृहस्थी, अपने बच्चों को पढ़ा लिखा के अपनी आर्थिक स्थिति मजबूत करें। आज की जो नई पीढ़ी है उनके लिए आप क्या संदेश देना चाहते हैं? बस ये चाहती हूँ कि नए पीढ़ियों को ज़्यादा मोबाइल, आज नेट तो बहुत ज़रूरी है, उसमें देखना आपको नई नई चीज़ें आ रही हैं, लेकिन उसी की गलत चीज़ों को ना एक्सेप्ट करें। और बस एजुकेशन है तो सबसे बड़ा अपने पास प्रॉपर्टी है। जसं आपण पाहिले की या पुरस्कार सोहळ्यामध्ये अजून काही मान्यवर आहेत, आपण त्यांची पण इथं ओळख करून घेणार आहोत. सर, आपली पण ओळख सांगा सर. नमस्कार, मी अरुण हनुमंतराव शिंदे, असिस्टंट रजिस्ट्रार. MITमध्ये गेली 26 वर्षापासून असिस्टंट रजिस्ट्रार म्हणून काम पाहत आहे. बऱ्याच प्रकारचे आमचे MITमध्ये शिकवलं जातं. जवळजवळ 153 ते 160 प्रोग्राम आहे MITला. तिथेच मी 26 वर्ष काम करतो आहे. त्याकरता हा सत्कार घ्यायला मला खूप आनंद होतो. आपण पाहिले की प्रत्येकाला या ठिकाणी सन्मान सोहळा सहभागी होता येते आणि या कार्यक्रमामध्ये सगळेजण इथं सहभागी झालेले आहेत. महाराष्ट्र न्यूज 1 24 ताससाठी शहरात.